नमस्कार. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व स्पर्धकांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. याआधी आपण अर्थव्यवस्थेच्या पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजना पाहिलेली आहे. आता ही तिसरी पंचवार्षिक योजना आपल्याला पाहायची आहे. ओके, तर सर्वात आधी योजनेचा कार्यकाळ आहे तो 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966. ओके, आणि योजनेचे जे अध्यक्ष आहेत ते पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री. ओके, म्हणजे ह्या योजनेला 2 अध्यक्ष लाभलेले आहेत. एक आहे ते पंडित नेहरू आणि दुसरे आहेत ते लाल बहादूर शास्त्री. पंडित नेहरूंनी मे 1964 पर्यंत अध्यक्ष म्हणून काम केलं आणि लाल बहादूर शास्त्रींनी जून 1964 ते जानेवारी 1966 पर्यंत योजनेचे अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. नंतर योजनेचे उपाध्यक्ष, आता उपाध्यक्ष सुद्धा 2 लाभलेले आहेत. एक आहे ते CM त्रिवेदी आणि दुसरे आहेत ते अशोक मेहता. तर CM त्रिवेदी सप्टेंबर ते डिसेंबर 1963 पर्यंत योजनेचे उपाध्यक्ष होते आणि नंतर अशोक मेहता हे डिसेंबर 1963 पासून 1966 पर्यंत ह्या योजनेचे उपाध्यक्ष होते. नंतर योजनेचे प्रतिमान आहे ते महालनोबिस प्रतिमान. तर आता ॲक्च्युली महालनोबिस प्रतिमान हे जे आहे ते सुकुमार चक्रवर्ती यांच्या प्रसिद्ध द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅन या लेखावरती आधारित होते. ओके, महालनोबिस हे जे प्रतिमान आहे ते सुकुमार चक्रवर्ती यांच्या द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅनवरती आधारित होते. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी संकल्पित आर्थिक वृद्धी दर जो डिक्लेअर केला होता तो 5.6% होता, पण प्रत्यक्षामध्ये साध्य किती झाला आहे तर 2.8%. ओके, आता 2.8% साध्य काय झालं तर याची कारण आपल्याला पुढे कळतीलच. नंतर योजनेचा जो मुख्य भर होता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा तो होता कृषी आणि जड उद्योगावरती. ओके, कृषी आणि जड उद्योगावरती योजनेचा मुख्य भर होता आणि योजनेचा एकूण खर्च जो प्रस्तावित होता तो 7,500 कोटी रुपये, पण वास्तविक खर्च झाला आहे 8,577 कोटी रुपये. ओके, आता हे जे पैसे आहेत ते कोणकोणत्या क्षेत्रावरती त्याचा विनियोग करण्यात आला ते बघूया. आता कृषीवरती 21% खर्च करण्यात आला, ऊर्जावरती 14% खर्च करण्यात आला, उद्योगावरती 23% खर्च करण्यात आला, वाहतुकीवरती 25% खर्च करण्यात आला आणि सामाजिक सेवावरती 17% खर्च करण्यात आला. तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो सर्वाधिक खर्च करण्यात आला तो वाहतूक क्षेत्रावरती खर्च करण्यात आलेला आहे. ओके, तर म्हणजे हे असे वेगवेगळ्या क्षेत्रावरती हे जे प्रस्तावित जे पैसे होते म्हणजे 8,577 कोटी रुपये म्हणजे अशा वेगवेगळ्या क्षेत्रावरती त्यांनी वापरलेले आहेत. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत, जे राजकीय घटना घडलेल्या असतील त्या आता पाहिजेत आपल्याला. तर पहिलं आहे ते भारत आणि चीन युद्ध झालं. ओके, 1962 भारत आणि चीन युद्ध 1962. तर यावेळी काय झालं, पंडित नेहरूंनी V.K. कृष्ण मेनन यांच्याऐवजी यशवंतराव चव्हाणांकडे संरक्षणाची जबाबदारी दिली होती भारत चीन युद्धावेळी. ओके, नंतर गोवा दीव दमन यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. कधी देण्यात आला 1962 आणि 12वी घटना दुरुस्ती करून. तर ॲक्च्युली गोवाची ही जी चळवळ आहे म्हणजे गोवा पोर्तुगीजापासून मुक्त करावा ही चळवळ आहे ती TB गुन्हा आणि राम मनोहर लोहिया आदींनी सुरू केलेली होती. ओके, याचं फलित म्हणून 1962 12वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि गोवा दीव दमन यांना केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला. नंतर आहे नागालँड राज्याला दर्जा मिळाला. तर कधी मिळाला तो 1 डिसेंबर 1963 13वी घटना दुरुस्ती होऊन. ठीक आहे, तर आता ह्याच्यासाठी एक आंदोलन झालं होतं. ते आंदोलन कोणी केलं होतं तर फिझोनी आंदोलन केलं होतं, फिझो. तर यांच्या आंदोलनामुळे काय झालं, आसाममधून नागा हिल्सचा केंद्रशासित प्रदेश म्हणून 1957 घोषित करण्यात आला आणि पुढे 1 डिसेंबर 1963 13वी घटना दुरुस्ती होऊन नागालँड राज्याला दर्जा मिळाला नागालँडला. ओके, नंतर भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं 1965. ओके, तर ह्यावेळी पाकिस्तान जे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं तर आयुब खान याचे नेतृत्व करत होते पाकिस्तानचे. नंतर काश्मीरमध्ये काय केलं पाकिस्ताननं ऑपरेशन जिब्राल्टर. ओके, लक्षात ठेवा, काश्मीरमध्ये ऑपरेशन जिब्राल्टर आणि जम्मूत ऑपरेशन ग्रँड स्लॅम हे सुरू केलं पाकिस्तानने. ठीक आहे, त्याच्यामुळं काय झालं दोन्ही बाजूमध्ये अशांतता फैलावली आणि त्याच्यामुळं नंतर भारतानेही त्यांना प्रत्युत्तर दिलं. त्याच्यामुळेच 10 जानेवारी 1966 ताशकंद रशिया. ओके, ताशकंद रशिया येथे कधी 10 जानेवारी 1966 भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धबंदी करार झाला आणि विशेष म्हणजे त्याच रात्री लाल बहादूर शास्त्रींचा हृदयविकारानं इथं मृत्यू झाला आहे. ओके, 10 जानेवारी 1966 ताशकंद कराराच्या दरम्यान. ठीक आहे, नंतर हिंदी भाषा सक्तीची करू नये. आता हिंदी भाषा सक्तीची करू नये हे जे आंदोलन आहे ते विशेष म्हणजे दाक्षिणात्य देशामध्ये होतं, कारण त्यांनी इंग्रजी भाषेचा वापर त्याच्यामध्ये सर्रास होत होता. पण 1950 पासून जी घटना लागू झाली त्याच्यामुळे हिंदी आणि इंग्रजी भाषेचा केंद्र आणि राज्यांतर्गत वापर केला जात होता, पण ही मुदत 15 वर्षांची होती. त्यानंतर प्रामुख्याने हिंदी भाषेचा वापर केला जात होता. पण जेव्हा 1965 ही मुदत संपत आली तेव्हा दाक्षिणात्य राज्यामध्ये तीव्र हिंदी विरोधी आंदोलन सुरू झाले आणि शेवटी लाल बहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली
शासनाने हिंदी भाषेची सक्ती ही मागे घेतली. ओके, तर ह्या अशा राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. म्हणजे भारत चीन युद्ध, गोवा दमन यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा, नागालँडला राज्याचा दर्जा, भारत पाकिस्तान युद्ध आणि हिंदी भाषा सक्तीची करू नये. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हाती घेण्यात आलेले विविध कार्यक्रम, विकास कार्यक्रम कुठले आहेत शासनाचे? तर पहिलं आहे ते कृषी मूल्य आणि किमती आयोग स्थापन करण्यात आला. ठीक आहे, कृषी मूल्य आणि किमती आयोगाची स्थापना करण्यात आली. तर 1965मध्ये प्रो दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, सुरुवातीला हा जो आयोग होता तो 3 वर्षासाठी स्थापन करण्यात आला होता. नंतर मात्र त्याला कायमस्वरूपी दर्जा देण्यात आला. तर 1985मध्ये कृषी मूल्य आयोगाचं नाव बदलून काय केलं, कृषी मूल्य व किमती आयोग असं करण्यात आलं 1985मध्ये. नंतर 1965मध्ये भारतीय अन्न महामंडळ म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ओके, 1965मध्ये. नंतर IDBI बँकेची स्थापना करण्यात आली 1 जुलै 1964ला आणि UTI बँकेची स्थापना करण्यात आली 1 जुलै 1964ला. तर हे जे कार्यक्रम आहेत ते तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हाती घेण्यात आलेले आहेत. कुठले? कृषी व मूल्य व किमती आयोगाची स्थापना केली, भारतीय अन्न महामंडळाची स्थापना करण्यात आली, IDBI आणि UTI बँकेची स्थापना करण्यात आली. आता तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं मूल्यमापन करायचं झालं तर ते आपण कसं करू? तर ही जी योजना आहे तिसरी पंचवार्षिक योजना ती आत्तापर्यंतची सर्वाधिक अपयशी योजना आहे. म्हणजे जो संकल्पित GDP आपण साध्य करावायचा होता तो 5.6% होता. तर साध्य किती झाला? 2.8%. ओके, त्याच्यामुळे सर्वाधिक अपयशी अशी ही योजना होती. नंतर सर्वाधिक जे खर्च झाला तो ॲक्च्युली ते युद्धामुळेच, भारत चीन युद्ध असेल किंवा भारत पाक युद्ध असेल याच्यामुळं सर्वाधिक खर्च आपल्याला तिकडेच लक्ष द्यावं लागलं. ओके, ठीक आहे, त्याच्यामुळे हे सुद्धा एक कारण आहे अपयशी योजना होण्यामागं. नंतर अन्नधान्य जे उत्पादन आहे ते 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टनावरती गेलं. अन्नधान्य उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टनावरती गेलं. नंतर राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते 1966मध्ये 4.2% इतके कमी झाले. राष्ट्रीय उत्पन्न 4.2% इतके कमी झाले. आणि योजनेदरम्यान प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या वाढीचा दर हा ऋणात्मक होता. ठीक आहे, प्रति व्यक्ती जे उत्पन्न होतं त्याच्या वाढीचा दर कसा होता? हा ऋणात्मक होता, म्हणजे कमी होत गेलं उत्पन्न. आणि याचा परिणाम म्हणून IMFकडे हे आपल्याला कर्ज मागावे लागले. ठीक आहे, IMFकडे कर्ज मागावं लागलं. तसंच 1966मध्ये रुपयाचं अवमूल्यन 36.5% आपल्याला करावं लागलं. ठीक आहे, तर अशी ही तिसरी पंचवार्षिक योजना आहे. तर ॲक्च्युली सर्वाधिक अपयशी योजना म्हणून या तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचाच उल्लेख करावा लागतो. योजनेचा कार्यकाल लक्षात असू दे. कार्यकाल अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रतिमान आहे महालनोबिस प्रतिमान ते सुकुमार चक्रवर्ती यांच्या द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ थर्ड प्लॅनवरती या लेखावरती आधारित आहे. संकल्पित आर्थिक वृद्ध पकडला होता आपण 5.7%, पण प्रत्यक्षात साध्य झाला 2.8%. मुख्य भर होता कृषी आणि तोड उद्योगावरती. प्रस्तावित खर्च होता 7,500 कोटी रुपये, पण वास्तविक 85-77 कोटी रुपये इतका खर्च झाला. कोणत्या क्षेत्रावरती किती टक्के खर्च करण्यात आला? तर ते वाहतुकीवरती जास्त खर्च करण्यात आला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. राजकीय घडामोडी कुठल्या घडलेल्या आहेत? भारत चीन युद्ध झाले 1962, गोवा दमन यांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 1962मध्ये 12वी घटना दुरुस्ती होऊन. नंतर नागालँडला दर्जा देण्यात आला 1 डिसेंबर 1963ला 13वी घटना दुरुस्ती होऊन. भारत पाकिस्तान युद्ध झाले 1965मध्ये, ताशकंद करार रशियामध्ये झाला भारत आणि पाकिस्तान दरम्यान. त्याच रात्री लालबहादूर शास्त्रींचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नंतर हिंदी भाषा सक्तीची करू नये. ठीक आहे, ही जी मागणी होती ते दक्षिणात्य देशांचे राज्यमंच होते मॅक्झिमम, आणि त्याच्यामध्ये लालबहादूर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली हिंदी भाषेची सक्ती मागे घेण्यात आली. नंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हाती घेण्यात आलेले विविध विकास कार्यक्रम कोणते आहेत? तर कृषी मूल्य व किमती आयोगाची स्थापना करण्यात आली. पहिल्यांदा कृषी मूल्य आयोगाची स्थापना केली होती प्रो दांतवाला यांच्या अध्यक्षतेखाली यांनी सुचवलेल्या शिफारशीनुसार. नंतर त्याचं 1985मध्ये कृषी मूल्य आणि किमती आयोगामध्ये रूपांतर करण्यात आलं. नंतर भारतीय अन्न महामंडळाची स्थापना करण्यात आली. IDBI बँकेची स्थापना आणि UTI बँकेची स्थापना 1 जुलै 1964ला करण्यात आली. आणि मूल्यमापन करायचं झालं तर आतापर्यंतची सर्वाधिक अपयशी योजना अन्नधान्याचं उत्पादन 82 दशलक्ष टनावरून 72 दशलक्ष टनावरती गेलं. राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी झालं. आणि योजनेदरम्यान प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या वाढीचा दर हा ऋणात्मक होता आणि त्यासाठी आपल्याला IMFकडे कर्ज मागावं लागलं. आणि तसेच याचा परिणाम म्हणून 1966मध्ये रुपयाचे अवमूल्यन 36.5% करावे लागले. ओके, तर अशा पद्धतीची ही तिसरी पंचवार्षिक योजना आहे. या आधीचे जर तुम्ही योजना पाहिलेली नसतील तर आपल्या चॅनलवरती आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या. अशा पद्धतीने आपल्या ह्या 3 पंचवार्षिक योजना क्लिअर झालेल्या आहेत. आता पुढची पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजनाचा व्हिडिओ लवकरच मी अपलोड करेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.